अतिशय उत्कृष्ट फटका शेवटच्या चेंडूवर बघायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नरेश पाटोळे. ओ फ्रंट फुटर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. 4 धाव मिळत आहेत या ठिकाणी साडगाव संघाला. धावसंख्या होतीये 5. एकूण धावा 5. आतापर्यंत साडगाव संघाच्या जगदीश सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच दोन्ही संघासाठी ही लढत महत्वाची आहे. प्ले ऑफ मध्ये पोहोचायचं असेल तर प्रत्येक सामना महत्वाचा आहे. शेंद्रुन संघ आपला विजय रथ कायम राखण्याचा प्रयत्न करेल, यात काही शंका नाहीये. पुढचा चेंडू या ठिकाणी स्ट्रेट दिशेच्या रिजनच्या दिशेने चेंडू येतोय. त्याकडे पप्पू पाटोळे तैनात आहेत. नक्कीच 2 धावा मिळत आहेत, परंतु साडगाव संघाला धावांचा या ठिकाणी सिलसिला सुरू आहे. धावसंख्या 2 वाढतीये. धावसंख्या होतीये 7. नक्कीच एक काटेकी टक्कर बघायला मिळत काही शंका नाहीये. अतिशय उत्कृष्ट दर्जाचे या ठिकाणी सामने पार पडतायत. हजारो प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून SPL चा थरार अनुभवत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नरेश गोलंदाजा मार्गवर सज्ज. ओ सुरेख चेंडू, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा. वाईट चेंडू. 1 धाव मिळतीये साडगाव संघाला. धावसंख्या होती 8 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जगदीश. ओ या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेनं. फाईन लेगच्या दिशेनं चेंडू जातोय. पंचांचा इशारा. चौकार. 4 धाव मिळत आहेत साडगाव संघाच्या खात्यात. हे 4 धाव आणि धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या होती 12. धावसंख्या 12 साडगाव संघाची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उलटा चेंडू. या ठिकाणी फायदा घेऊ शकला नाही, परंतु 1 धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाठला करतोय सोपान भोईर. सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धाव मिळतात साडगाव संघाला. या 2 धावांनी धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या होती आहे 14. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नरेश पाटोळे गोलंदाजा मार्गवर सज्ज. ओ सुरेख फटका. या ठिकाणी सुरेख टायमिंग बघायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. चौकार. 4 धावा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा. धन्यवाद. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत तब्बल 18 धावा. एक महागड षटक ठरताय नरेश पाटोळे यांचं. ती सतीश पाटोळे काहीसा कानमंत्र देत आहेत आपल्या या गोलंदाजाला. नक्कीच निर्णायक लढत आहे. सलग 3 सामने जिंकून शेंद्रुन संघ सुरेख कामगिरी करतोय. नक्कीच प्ले ऑफ मध्ये पोहोचायचा असेल तर हा सामना सुद्धा महत्वाचा असेल शेंद्रुन संघासाठी. जगदीश सुरेख सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. ओ आता मात्र ऑफसाइड. या ठिकाणी सुरेख झेल. पॉइंट वर सुरेख झेल टिपला किरण भोईर या क्षेत्ररक्षकानं. परिणाम जगदीश बॅक टू द पेव्हलियन. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. धन्यवाद. होता ठाण्याचा धनाजी नवीन फलंदाज येतोय.
नक्कीच शेंद्रुल संघ यजमान संघ आपल्या या SPL मध्ये नक्कीच यजमान म्हणून हा संघ खेळतोय. शेंद्रुल गावाचं प्रतिनिधित्व करतोय. जितू पाटोळे शेंद्रुल प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष स्वतः मात्र गोलंदाजासाठी सज्ज. नक्कीच एक अनुभवी असे गोलंदाज. गेल्या वर्षीची SPL जर आपण बघितली असेल तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजानं उत्कृष्ट गोलंदाजीचा जो पुरस्कार पटकावला ते नाव म्हणजे जितू पाटोळे. आता मात्र आपल्या संघासाठी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत. धावसंख्या पहिल्या षटकानंतर 18 धावा. नक्कीच स्ट्राईक सांभाळतोय विनीत साडगाव संघासाठी. ओ व्हाट अ बॉल. त्रिफळाची क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. त्रिफळा उद्ध्वस्त जितू पाटोळे. सुरेख गोलंदाजी. सन्मान आलेल्या पाहुण्यांचा आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. सुरेख गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. यॉर्कर चेंडू हे क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र. मी म्हटलं होतं की उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये जितू पाटोळे यांनी पटकावला होता. नक्की तीच कामगिरी तीच लेगसी पुढे चालवतायत आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज स्वतः कर्णधार वैभव पाचघरे संघासाठी धावून येत आहेत. नक्कीच कर्णधाराला साजेशी खेळी करावी लागेल. नक्कीच कर्णधार म्हणजे नायक असतो संघाचा आणि ती जबाबदारी पार्टनरशिपची आवश्यकता असेल साडगाव संघाला. नक्कीच ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. नक्कीच प्लेऑफ मध्ये पोहोचायचं आहे. दोन्ही संघ हा सामना त्या दिशेनं नक्कीच वाटचाल करतील यात काही शंका नाहीये. जितू पाटोळे पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मार्कवर सज्ज. वैभव स्ट्राईक सांभाळतायत. सुरेख चेंडू. चेंडू गुडलेटवर पडल्यानंतर कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. सुरेख चेंडू. सन्मान करतात या चेंडूचा वैभव पाचघरे. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 18. पहिले षटक नरेश पाटोळे यांचं षटक अतिशय महागडं ठरल्यानंतर जितू पाटोळे सुरेख कमबॅक करतायत शेंद्रुल संघासाठी. वैभव पाचघरे स्वतः कर्णधार नायक कसा असावा याचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न करतील आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. या ठिकाणी चेंडू सन्मान करतो. स्लिप मध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. निर्धाव चेंडू की आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य निर्माण करणार आहे. आज जर संघर्ष केला तर नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ तत्पर असतील यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा जितू पाटोळे गोलंदाजाच्या मार्कवर सज्ज असतील. अनुभवी असे गोलंदाज. हाफ ट्रॅक चेंडू. चेंडू गुडलेटवर पडल्यानंतर यष्टीरक्षक नरेश पाटोळे यांच्या हातामध्ये विसावतो. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न. अपील फेटाळून लागली परंतु गोलंदाजी सुरेख होती. अतिशय सुरेख लाईन अँड लेंथ बघायला मिळते. जितू पाटोळे आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजीचा या ठिकाणी नमुना पेश करतायत. धावसंख्या स्थिरावलेली आहे. अजूनपर्यंत कोणतीही धाव या षटकामध्ये आली नाहीये. 4 चेंडू सलग निर्धाव बघायला मिळत आहेत. जितू पाटोळे सुरेख गोलंदाजी. फुल टॉस चेंडू. आता मात्र फ्रंट फूट खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी सर्कल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव मिळते साडगाव संघाला. एका धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते 19 धावा. या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये अवघी 1 धाव साडगाव संघ काढू शकलाय. कारण गोलंदाजी तेवढ्या ताकदीची होते. ती धार बघायला मिळते जितू पाटोळे यांच्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जितू पाटोळे. बॅटची एज घेऊन सुरेख यष्टीरक्षण बघायला मिळतं नरेश पाटोळे यांच्याकडनं. परिणाम धनाजी बॅक टू द पेवलियर. एक मोठा झटका बसतोय साडगाव संघाला. धन्यवाद.
नक्कीच कांटों पर चलकर कुछ फूल खिलते हैं, विश्वास पर चलकर भगवान भी मिलते हैं. नक्कीच स्वतःच्या कामगिरीवर विश्वास दाखवला जितू पाटोळे. नक्कीच शेंद्रून संघासाठी उत्कृष्ट षटक या ठिकाणी खेळून काढलं. 2 विकेट आणि 1 धाव या षटकामध्ये. धावसंख्या स्थिरावलेली आहे साडगाव संघाची. 19 धावा, 2 गडी बाद, 19. मागच्या षटकातील विजयाचा शिल्पकार शेंद्रून संघासाठी द गोल्डन आर्म साहिल गोलंदाजीसाठी सज्ज असेल. नक्कीच लेग स्पिनर म्हणून ज्याची ओळख आहे साहिल पाटोळे आपल्या संघासाठी नक्कीच तिसरं षटक घेऊन येतोय. मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला या खेळाडूनं. वैभव पाचघरे स्वतः कर्णधार. ओ पहिला चेंडू या षटकातील स्लोवर वनचा मारा, अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. क्या बात आहे. साहिल सुरेख गोलंदाजी करतोय शेंद्रून संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल टू वैभव. ओ व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. पंचाचा निर्णय येतोय. सुरेख यष्टीरक्षण या ठिकाणी. वैभव पाचघरे यष्टीरक्षक नरेश पाटोळे यांच्याकडनं यष्टीचित केले जात आहेत. परिणाम माघारी परत आहेत. मोठा धक्का साडगाव संघासाठी. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. परार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय. नक्कीच योग्य दिशा डायरेक्शन बघायला मिळते. गोलंदाजीमध्ये सुरेख धार बघायला मिळते. दशा आणि दिशा यामध्ये केवळ एका वेलांटीचा फरक असतो. योग्य दिशा निवडता आली की आयुष्याची दशा होत नाही. योग्य दिशा योग्य डायरेक्शन गोलंदाजीमध्ये बघायला मिळते. साहिल या गोलंदाजाकडनं शेंद्रून संघासाठी. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. साडगाव संघाचा फलंदाज सचिन. हो स्लोवर वन. फ्लाइटेड डिलिव्हरी बघायला मिळते या ठिकाणी साहिल कडनं. नक्कीच व्हेरिएशन बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. नक्कीच आपण जर राशिद खान इंटरनॅशनल क्रिकेट बघत असाल तर राशिद खान गुगली मध्ये साठी माहिर आहे. त्याप्रमाणे फ्लाइटेड देतोय, फ्लाइट देतोय चेंडूला हा गोलंदाज साहिल. विनीत पुन्हा एकदा. हो या ठिकाणी बॅक फुटवर जाऊन पॉइंटच्या दिशेनं दिशा देतोय या चेंडूला. 1 धाव मिळते. सर्कल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण करतोय अनिल पाटोळे. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्यामध्ये 21 धावा साडगाव संघाच्या खात्यात. आता मात्र कुठेतरी धावगतीला अंकुश मिळालेला आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा भटकावल्यानंतर अतिशय सुरेख कमबॅक करतोय शेंद्रून संघ. ओ आता मात्र चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. वन बाउन्स या ठिकाणी पप्पू पाटोळे तैनात आहेत. 1च धाव मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या 22 धावा. नक्कीच फटका चांगला होता. सुरेख क्लासिकल असा फटका बघायला मिळाला. परंतु क्षेत्ररक्षक तैनात कारण 1च धाव मिळतीये साडगाव संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल. सुरेख गोलंदाजी. ओ शफल नेम खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी लेग साइडच्या दिशेनं फटकावण्याचा प्रयत्न होता परंतु यश मिळत नाहीये. परिणाम 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. या 2 षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या साडगाव संघासाठी. सुरेख गोलंदाजी. शेंद्रून संघासाठी पर्वणी आहे. जर हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजा नोंदवली तर शशिकांत पाटोळे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि जरी दुसऱ्या इनिंग मध्ये 3 षटकार लगावले तरी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुन्हा एकदा द गोल्डन आर्म बॉलर जितू पाटोळे ज्यानं आपल्या पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव दिली होती आणि 2 बहुमूल्य विकेट्स मिळवल्या होत्या. तो गोलंदाज संघासाठी पुन्हा एकदा धावून येतोय. 4थं षटक घेऊन येतोय जितू पाटोळे. पुन्हा एकदा सचिन क्रिकेट मधील गॉड ज्याला म्हणतात ते सचिन तेंडुलकरचं नाव नक्कीच सचिनच्या रूपाने या मैदानात सुद्धा बघायला मिळतं. जितू पाटोळे पुन्हा एकदा.
फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय. ओ यष्टिरक्षक क्षेत्ररक्षक चूक करतोय. परिणाम 2 धावा मिळत आहेत साडगाव संघाला. नक्कीच एक बूंद बूंद से सागर भरताय. एक धाव महत्वाची आहे. अन्नाचा कण आणि क्रिकेट मध्ये एक रन खूप महत्वाची असते. पुन्हा एकदा सचिन टू जीतू. हो नरेश घेऊन चेंडू यष्टिरक्षक चूक करतोय. नरेश पाटोळे चेंडू जातोय सीमारेष या दिशेनं. त्या ठिकाणी पाठलाग करताना असफल प्रयत्न. पुन्हा पठाण सर यांचा चौकाराचा इशारा. 4 धाव मिळत आहेत साडगाव संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जीतू. हो निर्धाव चेंडू. या पुढील समालोचन मी सुपूर्द करतोय रमेश शिंदे सर. हॅलो, थँक्यू व्हेरी मच सर. सचिन मध्ये क्षमता आहे. मी पहिल्यापासून सांगितलं, व्यासपीठावरून सुद्धा निरीक्षण केलं. कारण हा सचिन जोपर्यंत आहे याच मैदानावर अनेक प्रकारचे चांगले प्रदर्शन सचिनच्या माध्यमातून झालेले आहेत. गेल्या वर्षीच्या एसपीएल मध्ये सुद्धा 4 चेंडूवर 4 षटकार मारण्याचा विक्रम सचिन मध्ये आहे. जितू पाटोळे ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं. केवळ आणि केवळ 1 धाव खर्च केली. 2 महत्वपूर्ण विकेट त्या षटकामध्ये घेतल्या गेल्या. जितू पाटोळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आहे. परंतु सचिन एक मोठा ब्लास्ट याच्या बॅट मधनं आलाय. 34 धावा धावफलकावर. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये अतिशय सुरेख सामने पाहायला मिळाले. त्यातील एक सामना म्हणजेच एजे स्पोर्ट्स भातसा आणि गेगाव. 1 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना एजे स्पोर्ट्स भातसाई संघ अर्थात कल्पेश जाधव यांच्या संघाने सामना जिंकला. कारण कल्पेश जाधव म्हणतात हिमतीला किंमत आहे. फटका चांगला आहे. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एका गोष्टीच्या पाठीमागे अनेक माणसं लागली की ती गोष्ट हातात सापडत नसते. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे. जल्लोष होतो या साऱ्यांचा. करार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. याच तत्वावर कल्पेश जाधव 8 खेळाडू घेऊन मैदानावर उतरला होता आणि जवळपास सामना जिंकला. तब्बल 106 धावांची आवश्यकता होती. यल फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. प्रयत्नांना नशिबाची साथ असणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या. तदनंतर पूर्णपणे कमबॅक केलं. चौथं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडू फेकलेत जितू पाटोळे आतापर्यंत. 16 धावा 5 चेंडूवर खर्च केले आहेत. शेवटचा चेंडू फेकावा लागेल. बॅट्समन सचिन. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. कमबॅक केले पूर्णपणे. वाईड यॉर्कर टाकला गेला. सचिनच्या नजरेमध्ये चेंडू भरला नाही. परिणामी निर्धाव चेंडू. षटक समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर साडगाव संघाची धावसंख्या आहे ती 4 बाद 38 धावा. विकेट साठी खूपच चांगली भागीदारी पाहायला मिळाली.
ज्या वेळा साडगाव संघ खेळत होता 4 गडी बाद झाले होते, 19 धावा होत्या आणि आता मात्र धावसंख्या ती 38, 4 गडी बाद. चांगली अशी पार्टनरशिप म्हणावी लागेल. पाचव्या षटकाला सुरुवात. बोलतो चेंडू फटका सुरेख आहे. प्रयत्न केला परंतु चेंडू निघून गेला. 4 धावा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. शेंदुरून गावानं या सुमधुर गीतानं अंबा महाराष्ट्र ही संपूर्ण स्पर्धा आनंद घेत आहे. लाख लाख सलाम राम पाटोळे सर, वैभव पाटोळे, जितू पाटोळे. हो हो हो, फ्रंट फुटला आले होते. फटका ऑन साइड आहे. कार्पेट शॉट परंतु जितू पाटोळे फंबलिंग होतोय क्षेत्ररक्षण करण्याच्या नादामध्ये. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये अर्जित केल्या गेल्या. धावसंख्येची गती स्कोर बोर्डवर पाहायला मिळाली. 44 धावा. हो हो, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. पप्पू पाटोळेचा सुंदर सदाबहार नजराना या चेंडूवर पाहायला मिळाला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज केतन. साडगाव संघाचा एक तंत्रशुद्ध क्लासिकल बॅट्समन, आधारबळ म्हणजे ज्याची ओळख आहे तो केतन स्ट्रायकिंग वर आहे आणि नॉन स्ट्राइक एंडवर एक हार्ड हिटर फलंदाज सचिन आहे. ही जोडी मैदानावर राहिली तर मात्र सन्मानजनक स्कोर राहील. हा ट्रॅकर चेंडू फटका चांगला आहे. सतीश पाटोळे संघर्ष करतील. क्षेत्ररक्षक सतीश पाटोळे यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. दूरून घेती सहभाग याच चषकानं. शिवरायानं करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीनं. धन्यवाद. निश्चितच रुपेशजी शेरे सर, हा खेळाडू कक्षांमधूनच मला वाटतं सेट होऊन आलाय. दिशा स्पष्ट केली पहिल्या चेंडूवर. मला पहिल्या चेंडू पासून धावा मारायच्या आहेत. पहिल्या चेंडूवर 4 धावा तर आल्या. फुटबॉलचा वापर केला. यावेळेस मात्र फलंदाज केतन निराश अवस्थेमध्ये. मित्रांनो, थँक्यू डीजे, धन्यवाद. येते दूर दूरून घेती सहभाग याच चषकानं. शिवरायानं करीती वंदन मग. असं म्हटलं जातं दशा आणि दिशा. दशा आणि दिशा यामध्ये केवळ एका वेलांटीचा फरक आहे. योग्य दिशा निवडता आली की आयुष्याची दशा होत नाही. यावेळेला मात्र टायमिंग साधून फलंदाजी करावी लागेल. पप्पू पाटोळे, हो हो हो, फलंदाजाला धावा मात्र येतील. फटका फसला होता. चेंडू बॅटचा या ठिकाणी कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाली नाही. परिणामी 2 धावा. बाईच्या स्वरूपात 2 धावा. मुन्ना पठाण सर, क्वालिफाईड अंपायर, खूप वर्षाचा
पंचांचा असणारा अनुभव मुन्ना पठाण सर, त्यांच्या समवेत राम डिंगोरे सर आणि खऱ्या अर्थाने आमचे यजमान पाहुणे आहेत जय पवार सर. तीनही अंपायरचं कौतुक एसपीएलच्या वतीने वारंवार केलं जात आहे. शेवटच्या दिवसापर्यंत कौतुक केलं जाईल. आमचे आदर्श मित्र व्यासपीठावर या संपूर्ण सामन्याचा आनंद घेताना गोपालजी पाटोळे, आपलं सुद्धा कौतुक एसपीएलच्या वतीनं आपण स्पॉन्सरशिप केली. एकमेकास सहाय्य करू, हस्तस्य भूषणम दानम, हे हाताचं काम आहे सहकार्य करणं आणि त्याच अनुषंगाने आपण मुलाचं सहकार्य केलं. गोपालजी पाटोळे आपलं मनपूर्वक आभार. आपण मॅच कडे वळतोय. स्कोर बोर्डवर धावसंख्येची गती बंटी मलपेकर आम्हाला दाखवता येत. धावसंख्या ती स्कोर बोर्डवर 50 धाबा. बॅटिंग पॉवर प्ले साठी काय निर्णय सातगाव संघाच्या फलंदाजाकडनं. शेवटची 2 षटक शिल्लक. बॅटिंग पॉवर प्ले गोलंदाज नरेश पाटोळे. दिशा से फटके वाईट बॉल. अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली गेली. स्कोर बोर्डवर धावसंख्या 51 धावा. यावेळेस मात्र कमबॅक. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. गोलंदाजीचा उगवलेला सितारा नरेश पाटोळे. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर मात्र नरेश पाटोळे 18 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता मात्र या षटकामध्ये वाघाचं काळीज करून गोलंदाजी करतोय. कमबॅक केले. पहिल्या चेंडू हाईट फेकला होता, त्यानंतर मात्र विकेट, महत्वपूर्ण विकेट. नवीन फलंदाज विश्वास विशे. मूर्ती लहान पण उज्ज्वल कीर्तीचा असा फलंदाज सातगाव संघाचं नेतृत्व करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानावर हजर. विश्वास विशे. सार्थकी लावेल का हा विश्वास? विश्वास विशे. नरेश पाटोळे पुन्हा एकदा डाव्या शीच्या खूपच बाहेर. अल्टरनेटिव्ह गोलंदाजी. पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट बॉल. राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय गोलंदाज नरेश पाटोळे. पुन्हा एकदा वाईट, अनदर वाईट बॉल. एकावर एक अवांतर धावा येत आहेत. सातगाव संघाची धाव संख्या 53 धावा. शेंद्रू संघ 3 सामने खेळलाय. 3ही संघामध्ये विश्व विजय संपादन केलंय. 4थ्या सामन्यामध्ये काय करेल, महत्वपूर्ण योगदान, कोण जिंकेल हा सामना. विश्वास विशेष सफल झाले होते. स्टंप टू स्टंप गोलंदाजी, मिडल स्टंपवर गोलंदाजी केली गेली. गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंद्रुन गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. DRS batsman back to the pavilion. आतापर्यंत
याच मुवमेंटला आनंदी करण्यासाठी सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय शेंद्रूर संघाच्या गोलंदाजांनी. जितू पाटोळेचं कौतुक करावं लागेल. दुसरं षटक हाताळले केवळ आणि केवळ एक धाव खर्च केली. गुड बॉलिंग. आता मात्र नरेश पाटोळे पुनरावृत्ती करतोय की काय? हो यावेळेस सुद्धा अपील. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. नरेश पाटोळे सरां मला वाटतंय या ठिकाणी मगाशी सूचना आणि सूचनेचं पुरेपूर लक्ष होतं. पारितोषिक या ठिकाणी पटकावलंय. जमा सुद्धा आहेत नरेश पाटोळे. शेवटची विकेट शिल्लक. दयनीय अवस्थेमध्ये आहे साडगाव संघ. खऱ्या अर्थानं जगदीश विशे नावाच्या फलंदाजानं जी तडाखी सुरुवात केली तो पाया रचला गेला. त्या पायावर मात्र इमारत बांधता आली नाही. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, एव्हरीथिंग हॅज प्लॅन. प्रत्येक गोष्टीला नियोजन असावं लागतं. जगदीश विशे सुरेख फलंदाजी केली. त्यानंतर मात्र धनाजी चांगल्या पद्धतीने पायरवून होता. त्याची सुद्धा विकेट मात्र घेतली गेली. आणि याचा एकमेव मोहरा ठरला गेला तो म्हणजे गोलंदाज जितू पाटोळे. शेवटची विकेट शिल्लक. अपील अपील अपील. नरेश पाटोळे एकच DRS घेता येईल याची नोंद आपण घ्यायची आहे. हा ओके. एक DRS ओके ओके शिल्लक आहे. Batsman is out. All out. वैभव सर अंपायर या ठिकाणी डिस्कशन करतायत. सहकार्य करायचं आहे. अंपायर डिस्कशन करतायत. नोंद घ्या. साडगाव संघाचे खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आपण एक आदर्श खेळाडू आहात. अंपायर डिसिजन देत आहेत. डिस्कशन करतायत याची नोंद आपण घ्यायची आहे.
वी कंटिन्यू मॅचला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. सहकार्य करा मित्रांनो. एक सन्मानजनक स्पर्धा आपण खेळता त्याची भान मात्र विसरू नका. नरेश पाटोळे गोलंदाज. क्या बात आहे. संधीचं सोनं कसं करायचं फलंदाजांना दाखवलं. स्कोर बोर्डवर धावसंख्येची गती पाहायला मिळते. 57 धावा. एक चेंडू शिल्लक आहे. टाकावा लागेल. काटगाव संघ स्कोर बोर्डवर धावसंख्येची गती 57 धावा आहेत. शेवटची विकेट शिल्लक आहे. राईट आर्म अराउंड द विकेट. पडल्यानंतर थोडा बाहेर निघताना दिसला चेंडू. अंपायर डिसिजन. यस इट इज वाईड. एक धाव संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली गेली. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते 58 धावा. रुपेशजी शेरे कौतुक केलं जाईल. आभारी आहोत. यस. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला. मॅच पहिली इनिंग संपली. नाण्याची एक बाजू संपल्यानंतर पुढची बाजू पडताळण्यासाठी आमचे सहकारी समालोचक जगदीशजी तारमळे. थँक्यू व्हेरी मच. यस धन्यवाद. टार्गेट 59 धावांचं दुपारच्या या सत्रामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग सन 2020 या स्पर्धेचा 6वा दिवस. 6व्या दिवसातली रंगणारी ही चौथी मॅच आपल्या समोर. रमेश स्पोर्ट्स क्लब साडगाव विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून. प्रथम बॅटिंग करत असताना थोडासा संघर्ष पाहायला मिळाला, परंतु संघर्ष करून 59 धावा धाफळकावर लावल्या. 60 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय ते शेंद्रून संघासमोर.
या ठिकाणी उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं आणि त्यासोबतच लाईव्ह या सामन्यांचा आनंद जे घेत आहेत tenniscricket.inच्या या चॅनलवर आपल्या टीव्ही स्क्रीन समोर त्यासोबतच आपल्या मोबाईल हँडसेटवर ही जी स्पर्धा लाईव्ह पाहतात त्या सर्व प्रेक्षकांचं मी समालोचक जगदीश तारमाळे मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय। मैदानाच्या आतमध्येला पोहोचते ती सातगाव टीम क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होईल। सलामीची जोडी देखील सज्ज होते। 60 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये विजयासाठी। लो स्कोरिंग मॅचेस 7 ओव्हर मध्ये 60 इथे बनवायचे आहेत। चांगली गोलंदाजी या संपूर्ण इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली शेंद्रुण संघाच्या गोलंदाजांकडनं। त्यामध्ये नरेश पाटोळे असेल, जितू पाटोळे, साहिल या सर्वच गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी इथे केली आहे। हेच त्याला सामना सुरू करायचा आहे। सलामीची जोडी देखील सज्ज होते मैदानाच्या आतमध्ये। 60 धावांचं टार्गेट आहे। सामर्थ्य आहे हातात जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून साठी 2 हात करत चल। विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। जरी इथे 60 धावा स्कोरबोर्डवर असल्या तरी देखील संघर्ष, प्रयत्न या 2 गोष्टींच्या बळावर आणि त्यासोबतच तुमच्या आतमधला असणारा आत्मविश्वास, सकारात्मक विचार या मॅच मध्ये देखील तुम्हाला फाईट करण्याची ताकद देऊ शकतो। हेच सांगेन या ठिकाणी रमेश स्पोर्ट्स क्लब सातगाव संघाला 60 धावा चेस करायची। दुसऱ्या बाजूला सलामीची जोडी मैदानामध्ये येते पप्पू आणि पप्पूच्या सोबतीला आहे फलंदाज संदेश। एक आक्रमक जोडी पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सलामीसाठी ही जोडी आपण पाहू शकाल। सातत्यानं खूप सारे वर्ष ओपनिंग पेअर शेंद्रुण संघाकडून आपण पाहताय आणि दुसऱ्या बाजूला गेली 3 ते 4 वर्ष सातत्यानं सातगाव संघासाठी पॉवर पेचं षटक हाताळणारा हा गोलंदाज सुरेश याच्या हातामध्ये इथे संघनायकानं चेंडू सोपवला। 60 धावा इथे बनवायच्या आहेत। संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये सातगाव संघाला आणि संघर्ष करत असताना सामर्थ्य दाखवावं लागेल आणि त्यावेळेस मात्र विजयाचा सुगंध दरवळेल। परंतु दुसऱ्या बाजूला ज्या संघानं खूप चांगली गोलंदाजी केली तो संघ देखील तितकाच मातबर फलंदाजी करू शकतो। याचं उदाहरण पहिल्याच बॉलवर देत असताना फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर पप्पूच्या बॅटमधनं बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। दुसऱ्याच बॉलवर चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना हा एक डॉट बॉल पाहायला मिळतोय गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून। कमबॅक केलंय पहिल्याच बॉलवर एक चौकार, त्यानंतर गुड लेंथवरचा हा बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर पिच केला, अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न ऑन साइडला। गॅप मधून हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। धन्यवाद धन्यवाद। आम्ही टेंबरेकर संघाचा संघनायक अगदी 1 मिनिटाच्या आत टॉस बॉक्स मध्ये यायचा आणि एसपी स्पोर्ट्स साखरवाडा 1 मिनिटाच्या आत टॉस बॉक्स मध्ये यायचं आपण दोघांनी। टेंबरे संघाचा कॅप्टन उपस्थित आहे, साखरवाडा संघाचा कॅप्टन आपण यायचं त्वरित टॉस बॉक्स मध्ये। धावसंख्या धफळगावर 8, दुसरा चौकार येतो दरम्यान। फुललेंचा बॉल, गुड कमबॅक, एक चौकार एक डॉट, एक चौकार एक डॉट। कधी गोलंदाज फलंदाजावर अधिराज्य गाजवतोय, कधी फलंदाज गोलंदाजावर अधिराज्य गाजवतोय। एक चांगला बॅटल, एक चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळतंय।
तर विनंती करतोय रमेश शिंदे सर, फक्त आपण टॉस घ्यायचा आहे आमच्या टॉस का बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेचे सन्माननीय अध्यक्ष राममामा पाटोळे. दरम्यान येतोय हा चौकार आणि दोन संघनायक उपस्थित आहेत. साखरपाडा संघाचा संघनायक आणि टेंभरे संघाचा संघनायक. यस, आमचे समालोचक या इथे येतात त्या ठिकाणी रमेश शिंदे सर. ओव्हर टू टॉस बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जगदीश तारमळे सर या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे. साखरपाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी नाणेफेक जिंकलेला आहे. प्रथम आपण या ठिकाणी आपला डिसिजन कळवायचा आहे. जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या ठिकाणी आपल्या समोर संघ आहे, तो संघ म्हणजेच आम्ही टेंभरेकर संघ. एक चांगला संघ आहे आणि आपली सुद्धा मॅच पहिल्या दिवसापासून बघत आहोत. आपला सुद्धा संघ चांगला आहे. आपण नाणेफेक जिंकली. बॅटिंग करण्याचा निर्णय जवळपास 7 षटक समोर असतील. या 7 षटकामध्ये आपल्या समोर संघ जर असेल टेंभरे संघ, तर जवळपास किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न आपल्या मनामध्ये घुमतोय. 7 षटकात कमीत कमी 80 ते 85 धावापर्यंत आम्ही मजल मारू. व्हेरी मच. टेंभरे संघाचा कर्णधार, आपण नाणेफेक जिंकली असती तर आपला या ठिकाणी डिसिजन काय असतं? बॅटिंग असती, परंतु आपल्या विरुद्ध या ठिकाणी निर्णय लागलेला आहे. आपल्याला क्षेत्ररक्षणाची भूमिका आहे. काय स्ट्रॅटेजी, काय नियोजन केलंय की साखरपाडा संघाच्या विरोधात? काही नाही, ते संघही चांगला आहे. आम्ही मागच्या सामन्यात ज्या चुका केल्या त्या करणार नाहीये. निश्चितच वारंवार चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न असेल. पांघरून घालण्यापेक्षा चुका सुधारण्याचा प्रयत्न वारंवार होईल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन. हो टू कमेंट्री बॉक्स जगदीश तारमळे सर. थँक्यू. धन्यवाद. कॅच सोडली. प्रयत्न चांगला होता, मी म्हणेन ड्रॉप नाहीये, कारण खूप चांगला प्रयत्न शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला सुरेशच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली, परंतु त्यानंतर धावाची संधी होती. थ्रो आला. जगदीशच्या माध्यमातून चेंडू व्यवस्थितरित्या कलेक्ट करू शकला नाही. दत्तू कॅप्टन इकडे यायचं, आपण बॉल सिलेक्ट करून जायचंय. धावसंख्या फलकावर 17. फार काळ उंच आहे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल इथे मात्र जमिनीला ताण होऊन स्पर्श होऊन खेळाडूच्या हातात 2 धावा मिळतात. परिणामी धावसंख्या फलकावर 19 धावा. 19 ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. 59 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. फक्त एकच धाव या ठिकाणी संदेशच्या माध्यमातून आपण पाहिलेत. अदरवाईज उर्वरित 18 रन्स, त्यामध्ये 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले, ते पप्पूच्या बॅट मधनं. नो बॉल आणि बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4+1 एकंदरीत 5 धावा. सुभाष वालिंबे दादा लई खास सदा पाठीशी असतो खंबीर. आई गावदेवी क्लब करते हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आई गावदेवी क्लब करते. या 5 धावेनिशी धावफलकावर धावा लगावला गेल्या त्या 24-24 आणि पुढील चेंडू फ्री हिट देखील राहील. धावसंख्या आधीच धावफलकावर कमी आणि त्यामध्ये जर अशा धावा खर्च केला साटगाव संघानं तर मात्र या सामन्यापासून दूर जावं लागेल. आकू टप्प्याचा बॉल ऑन साइडला. फ्री हिटचा पुरेपूर लाभ. बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय यशवी नावाचा. आज थँक्यू. 30 धावा धावफलकावर 60 धावांचं टार्गेट आणि ते टार्गेट चेस करत असताना दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण संघाची अपील करतात. त्या ठिकाणी पंच दर्शवतात हाईट फॅक्टर टपवणे, थोडासा बाउन्स बॉल खूप हाईटला लागला, एक देखील दर्शवतात पंच. नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. महत्वपूर्ण विकेट होती, संधी निर्माण केली होती, परंतु त्या ठिकाणी थोडासा हाईट फॅक्टर होता. पंचाने एक्झॅक्टली तेच दर्शवलं. गोलंदाजाला एक सिंगल मिळते. 31 धावा तटीवर.
ऑन साइडला चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये खेळतात. पॉवर प्लेचा पुरेपूर लाभ आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. धन्यवाद. 35 धावा, 35 रन्स ऑन स्कोर बोर्ड. वॉर्ड स्टार्ट. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 60 धावा या ठिकाणी बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत 35 धावांपर्यंत मजळ मारली आहे. ती बॅटिंग करत असताना शेंद्रुण संघाने. इनफिल्डच्या वरून गुड शॉट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचं मादक सौंदर्य या ठिकाणी पेश करत असताना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हा फटका संदेशच्या बॅट मधनं. हा क्लासिकल चौकार. येस, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. स्कोर कार्ड 39 धावा आणि बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक घेऊन सज्ज होतील गोलंदाज वैभव पाचगरे. 3 खेळाडू फक्त 30 सेकंडच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. 39 रन्स इथे स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळतात. विजयासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता. सुरुवातीला फलंदाजी करत असताना सातत्य पाहायला मिळालं नाही. एकही फलंदाज थांबला नाही. पार्टनरशिपची गरज होती, त्या पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळालं नाही. फुल टॉस ऑन साइडला फेकून दिलाय. पप्पूच्या बॅट मधनं हा बॉल निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. संग येते दूर दूरून घेती सहभाग याच चषकानं. शिवरायानं करीती वंदन मग सारे खेळाती जितीन. वर्षाचा थँक्यू. परंपरे 45 धावा, 45 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 15 धावांची आवश्यकता. जवळजवळ ही मॅच तिसऱ्याच ओव्हर मध्ये फिनिश करतात की काय अशा प्रकारे चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. डाऊन द ग्राउंड समजलं की लॉंगॉनला खेळाडू सज्ज आहेत. एक जाव त्या ठिकाणी मिळत्या. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पडू शकतो. धावा संख्या दाखवण्याला पाहायला मिळते 46 धावा, 46 रन्स. 59 धावांचं टार्गेट माफ करा. त्याच्यामुळे मात्र आता फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल कॅप मधनं काढलाय. खूप वेगाने निघून जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चषक हा मोठ्या मानाचा. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. त्या फलकावर धावा लगावल्या गेल्या तर आतापर्यंत 50 धावा. 15 बॉल मध्ये 50 धावा कुठल्या त्या शेंद्रुण संघाच्या या फलंदाजांनी. हा फटका ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं होते आणि यावी ऑन द स्टंप पैकी वॉड थ्रो. 1 धाव येते मिळते. 51 रन्स. विजयासाठी अजूनही 8 धावा इथून बनवायच्या आहेत. अक्कू टप्प्याचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. टायमिंग घेऊन हा फटका ऑन साइडला स्टेअर केलाय आणि त्यावर मिळते ती 1 धाव. स्कोर कार्ड धावा संख्या पाहिजे ती 52 धावा. ऑफ कट बॉल होता. टप्प्यावर खूप आतमध्ये आलाय. एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. बोनसची संधी आहे परंतु खूप लांब आहे. जर विचार केला तर अजूनही तब्बल 9 बॉल आणि विजयासाठी बोनस जर मिळवायचा तर 7 गुण हवेत. बोनस साठी 9 बॉल मध्ये ह्या 7 धावा कंप्लीट कराव्या लागतात.
धावसंख्या फलकावर 52 नवीन गोलंदाज येतोय. ऋषिकेशच्या माध्यमातून षटकावर पाहू शकाल. टॉप एज फुल टॉस बॉल अंच हवेत कॅचचा प्रयत्न, परंतु इथे वेल जज करू शकले नाहीत आणि प्रयत्न खूप चांगला होता. खूप लांबून धावत आले होते. एक धाव इथे मिळते. धावसंख्या दफल कल्पाला मिळते 53 धावा. आणि जर हा सामना जिंकला, सकाळी जी अनाउन्समेंट झाली होती आदरणीय नकुलजी दानकर साहेब, त्यासोबतच हा चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या दाखल करू शकते 57 धावा आणि 2 धावांची आवश्यकता. बोनसने हा सामना विजयी होण्याची संधी आहे ती शेंद्रुण संघाला. जबरदस्त कामगिरी. दोन धावांची आवश्यकता. एक धाव कंप्लीट, एका धावेची गरज. षटक क्रमांक 4 सुरू आणि 4थ्या षटकामध्ये ही मॅच जवळजवळ संपण्याच्या उद्देशावर मी खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी व्यासपीठाच्या समोरूनच प्रवेश करायचा मैदानाच्या आतमध्ये. अमित टेंबरेकर आणि त्यासोबतच साखरबाडा. सामना संपलाय. बोनस गुणासहित विजयी झालाय तो शेंद्रुण संघ. हार्ड लक टीम साडगाव आणि मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण टीम. फटाक्यांची आतिषबाजी का होऊ नये, कारण संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये. तब्बल 4 पैकी 4 सामने जिंकलेत ते शेंद्रुण संघानं. जबरदस्त कामगिरी संपूर्ण SPL मध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गुड बॅटिंग. साखरपाडा संघ आपण व्यासपीठाच्या जवळून जायचंय.